हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, आता शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की हा. पाऊस कधी पडणार आणि पेरणीला कधी सुरुवात होणार, यासाठी शेतकरी वाट पाहत आहे सर. याबद्दल बिलकुल. आपण सविस्तर अंदाज द्या. लवकरच शेतकऱ्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपणार आहे. उद्याच्या 17 तारखेला संध्याकाळी वातावरणाची चांगली निर्मिती होऊन 18 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये एक चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या या जी महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो, कारण परभणी जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये 18 तारखेला फार चांगला पाऊस पडणार आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा पूर्व भाग आहे, तिथे सुद्धा पावसाला सुरुवात होईल. अहिल्यानगर असेल तिथे सुद्धा पावसाला सुरुवात होईल. परंतु पेरणी योग्य जो पाऊस आहे तो पेरणी योग्य पाऊस 100% 22 तारखेच्या नंतर आपल्या राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक असा पाऊस होईल, असा तरी आताचा अंदाज आहे. म्हणजे 22 पासून संपूर्ण महाराष्ट्रातच पेरणी योग्य पाऊस पडेल. हो हो. बर बर. मग सर, आता हे हलका पाऊस राहील की काय सर, मध्यम स्वरूपाचा पाऊस? एल निनोचा प्रादुर्भाव असल्या कारणानं काय झालं, जे सरासरीपेक्षा किंवा सरासरी एवढा पाऊस आपल्याला अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा थोडा कमी पडणार आहे. तरी देखील एक 92% तरी पावसाचा अंदाज आहे. परंतु तो सुरुवातीलाच थोडासा कमी झाल्या कारणानं आणि मान्सूनची दिशा बदलल्या कारणानं, मंदावल्या कारणानं आपले जे शेतकरी आहेत ते त्रस्त आहेत. विशेष म्हणजे त्रस्त झालेत तर आमच्यासारखे जे काही सोशल मीडियामध्ये काही लोक जे हवामानाचे चुकीचे अंदाजे दिले शेतकऱ्यांना की मागच्या जूनच्या 7 तारखेपासून 12 तारखेपर्यंत फार जोरदार पाऊस पडणार आहे, असे काही संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्या कारणानं शेतकऱ्यांची जी आशा आहे ती भ्रम निराशा झालेली आहे. जो भ्रम तयार झाला होता की नाही पाऊस पडायला, पाऊस पडणार आहे वगैरे, अशा ज्या आपल्या मनामधल्या ज्या भावना होत्या शेतकऱ्यांच्या त्या दुखावल्यात. त्यामुळे जरासं आणि उष्णतामान वाढलेलं आहे. ह्या सत्य गोष्टीपासून आपण दूर राहू शकत नाहीत. कारण जागतिक लेवलवरचं हे जे संकट आहे ते भारतच आहे, तर भारताच्या बाहेरच्या इतर देशांवर सुद्धा ह्या एल निनोचा प्रभाव पडत असतो. नक्कीच. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवलेला आहे आणि पेरणी योग्य पाऊस तर 22 तारखेला होणारच आहे. परंतु मला आनंद ह्या बी गोष्टीचा होईल, कारण शेतकऱ्यांनी असं फार काही वेळ गेलेला आहे, पेरणीचा टाइम निघून गेलेला आहे असं न समजता बऱ्याच वेळेस आपण 15 जून नंतर जुलैच्या 10 तारखेपर्यंत पेरणी योग्य असा हा टायमिंग आहे. जुलैच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा पेरणी केली तर उत्पादन आपल्याला चांगलं येऊ शकतं. त्यामुळे योग्य पावसाची वाट पहा. 22 तारखेच्या नंतर तर पाऊस आपल्याला पडणार आहे आणि त्यानंतर पेरण्या होतील असा माझा अनुमान आहे.